नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. विघ्नहर्ता गणेश ह्याच्या आपण वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करूया. गणेश वंदन. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना 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 पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना. देवाचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. हे देवाचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. तुझं वीण कोणी दयाळा माझ्या मनीची देवी जाण घेऊन बसा भक्तीचा चालू बाप्पा मोरया. तूच बुद्धिदाता तूच पाठी राखा तूच गणाधीशा मोरया. किती विघ्न हरत्या तुझी सांग रूपे तुझी किती नावे मोरया. वर शक्तीचा अनयुक्तीचा गणराया देई आम्हाला या घोरत मी लावून दिवा थोडा हो भवपाशाला बळ सत्कर्मी दे आता तू बाप्पा मोरया.
गणेशाला या निमित्तानं साकडं घालूया की जागतिक संकट दूर होवो. नमस्कार. 2020 वर्ष 2020 असं म्हटलं तरी बऱ्याच जणांनी सुस्कारा सोडला, कारण 2020 हे जागतिक संकट घेऊन येणारं वर्ष होतं. अतिशय अस्वस्थता होती पूर्ण वर्षभर. आता या अस्वस्थतेच्या अंधारातून आपण थोडंसं सावरतोय, प्रकाशाकडे येतोय, थोडंसं जीवन सुरळीत होतंय, पण तरीसुद्धा अजून करोना संपला नाही. त्यामुळे काळजी घ्या. आणि आज आपण समाजातील अशा लोकांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी एक वाक्य खोडून काढलं, ते म्हणजे माणुसकी जिवंत नाही. असं जे आपण नेहमी म्हणतो की माणूस माणसाला विचारत नाही किंवा पैसाच सगळं आहे, पण हे दोन्ही वाक्य या समाजातील लोकांनी खोडून काढली आणि करोना काळात अतिशय आपण ज्याला म्हणू सामाजिक भान ठेवून त्यांनी काम केलं. अशा लोकांचा आज आपण सन्मान करणार आहोत. सन्मान यासाठी असतो की आपण जेव्हा काम करतो तेव्हा कोणीतरी दखल घेतं, तेव्हा ते एक आपल्याला प्रोत्साहन असतं आणि आपण जास्त जोमाने काम करतो. तर अशा समाजातील घटकांचा आज आपण सन्मान करणार आहोत. आणि या सन्मान सोहळ्याला अतिशय ज्याला आपण म्हणू की सामाजिक कार्य करणारे, शिवाय समाजाला वाहून घेणारे कार्यकर्ते, असे बरेच मातब्बर दिग्गज आज आपल्याला अतिथी म्हणून लाभलेत. रेणुताई गावस्कर, माननीय रेणुताई गावस्कर, माननीय विवेक वेलणकर, त्यानंतर वीणाताई गोखले आणि श्रीकांत डिसले येणार आहेत 6:30 वाजता. त्यांची ड्युटी असल्यामुळे ते जरा उशिरा येत आहेत. तर आपण सगळ्यांचं स्वागत करूया टाळ्या वाजवून. आणि कृपया अतिथींना मी विनंती करते की व्यासपीठावर यावं. माननीय रेणुताई गावस्कर, माननीय विवेक वेलणकर, माननीय वीणाताई गोखले. आणि कार्यक्रमाचा प्रारंभ आपण दीप प्रज्वलनाने करूया. ज्यांच्याकडे पाहिलं तरी आपल्याला एक प्रोत्साहन मिळतं की सामाजिक कार्य कसं असावं आणि सामाजिक भान ठेवून कसं समाजामध्ये वावरावं, याचं मूर्तिमंत उदाहरण आज व्यासपीठावर दिसतंय. आणि विवेक वेलणकरांचं काम पण आपल्याला माहिती आहे की RTI आहेत, सजग नागरिक मंचाचे ते अध्यक्ष आहेत. वीणाताईंचं आपल्याला काम माहिती आहे, रेणुताईंचं काम माहिती आहे. तर आज अशाच सामाजिक कार्य करतात त्यांचंच प्रोत्साहन आज आपण या सन्मान सोहळ्याला घेणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करावी. माननीय शिवकुमारजी यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. माननीय शिवकुमारजी स्मृती साधना या संस्थेचे ते अध्यक्ष संस्थापक आहेत. मी मान्यवरांना विनंती करते की दीप प्रज्वलन करून या सन्मान सोहळ्याचा प्रारंभ करावा. आणि सामाजिक कार्याची ज्योत कधीही थरथरणार नाही, कारण असे दिग्गज व्यासपीठावर आहेत. समाजाचे देणे कसे असावे हे वीणाताईंनी आपल्याला सांगून दिलेलं आहे. त्यांचाच आदर्श आज आपण करोना वॉरियर्स, करोना योद्धा, आज त्यांचा आदर्श ठेवतायत. विवेक वेलणकरजी RTI आणि सजग नागरिक मंच याचे अध्यक्ष आहेत. शिवकुमारजी स्मृती साधना, ॲक्च्युली त्यांना मराठी येत नाही, पण आता समजून घेत आहेत मराठी, कारण महाराष्ट्रात आहे म्हटल्यावर आपण मराठीच बोलणार. त्याच्यामुळे मराठी भाषा ते समजून घेत आहेत, मराठी माणसांना जास्त समजून घेत आहेत, आणि त्यामुळेच हा सन्मान सोहळा. अवंतिकाजी ज्या स्मृती साधनाच्या संचालिका आहेत. अश्विनी कुलकर्णी या आता पुण्याचं सगळं काम सांभाळणार आहेत, सचिव आहेत स्मृती साधनाच्या. यानंतर अतिथींचा सत्कार आपण करूया, कारण वेळात वेळ काढून या सोहळ्याला ते उपस्थित आहेत आणि एक प्रोत्साहन आपल्याला त्यांच्या उपस्थितीमुळे मिळतंय. माननीय रेणुताई गावस्कर यांचा सत्कार अवंतिकाजी यांनी करावा अशी मी विनंती करते. टाळ्या वाजवून आपण त्यांचा. आणि बुके देण्यापेक्षा झाड अगदी कायम आपल्याला फुलं देत राहणार आहे, त्याच्यामुळे आपण वीणाताई गोखले यांचा सत्कार अश्विनी कुलकर्णी यांनी करावा अशी मी विनंती करते. माननीय श्री विवेक वेलणकर यांचा सत्कार शिवकुमारजी यांनी करावा अशी मी विनंती करते. आणि या सन्मान सोहळ्याला जे आपल्याला अतिथी लाभले आहेत त्यांना नक्की आपल्याला ऐकायचे, मार्गदर्शन घ्यायचे. तर मी विनंती करते की रेणुताई गावस्कर यांनी एक मार्गदर्शनपर आपल्याला भाष्य करावं. वक्त्यानं याच्या पाठीमागे उभं राहून बोलावं, या प्रथेविरुद्ध पुकारलेलं हे युद्ध आहे. मी
खूप प्रयत्न करून मला नेहमी असं वाटतं की फिरून बोललं की प्रत्येकाकडे बघितलं जातं आणि आय कॉन्टॅक्ट जो आत्ता हरवतोय. मी आणि विवेकजी आत्ता असं म्हणत होतो की बरेचसे लोक ह्याच्यामध्ये इतके दंग असतात ना की आपण एकमेकांकडे बघणं हा एक संस्काराचा भाग आहे हे आपण विसरायला लागलो आहे, नाही? आपण इतके बिझी होऊन गेलो या सगळ्यामध्ये की आपण एकमेकांकडे बघत असतो, हसायचं असतं. या सगळ्या भाषा जर आपण विसरलो तर काय होणार, असा खूप प्रश्न. आणि गेल्या 1 वर्षात तर हा अधिक जोराने आपल्यापुढे हा प्रश्न उभा राहिला. कारण आपण अडकून पडलो नाही, आपण एकमेकांना भेटलो नाही. मला या ठिकाणी बोलवलं याबद्दलच मी आभार धन्यवाद देते. याचं कारण असं की आम्ही गेलं वर्षभर या परिस्थितीतून खूप प्रकर्षानं गेलो. मला जेव्हा अश्विनीने संपर्क साधला आणि तुम्ही या असं म्हणाली, तेव्हा मला पहिल्यांदा हाच विचार माझ्या मनामध्ये खूप आला. 1 वर्ष गेल्या मार्चला, हा 10 तारखेला जवळजवळ आपण पूर्णपणे अडकून पडलो आणि आमच्या जवळ 100 मुलं, त्यांना कुठंही न्यायची सोय नाही. त्यांचे पालक कुठे आहेत हे आम्हाला कधीच माहिती नसतं. सर्वत्र विखुरलेले स्कॅटर्ड पेरेंट्स आणि आम्ही आणि मुलं अंडर लॉक अँड की. त्यांना खायला कुठून द्यायचं, जेवण कसं द्यायचं, त्याच्यासाठी आपण जाणं येणं कसं करायचं, हे सगळे प्रश्न आमच्यासमोर उभे ठाकले. आणि मला असं वाटलं की त्यावेळी आमचं प्रत्येक मूल हे कोविड योद्धा होतं. आमचं मूल अगदी लहानातलं लहान मूल होतं. आणि आत्ता माझ्याबरोबर आले माझे सहकारी आहेत. मी त्यांना 1 मिनिट फक्त उभं राहायची विनंती करते की गेलं वर्षभर हे जर बरोबर माझ्या नसते तर कदाचित हा संघर्ष आम्ही करू शकलो नसतो. मुलांना जेवण आणून देताना दर वळणावळणाला आम्हाला पोलीस भेटायचे आणि म्हणायचे तुम्ही कुठं चाललात. आणि मग आम्हाला त्यांना समजावून सांगा, आम्हाला म्हणजे त्यात मी नव्हते पण बाकीचे माझे सहकारी आम्हाला सतत सांगायला लागायचं पोलिसांना की आम्ही इथे इथे चाललो आहे, अशी आमची मुलं आहेत, आमची मुलं अडकून पडलेली आहेत आणि त्यांना आम्हाला हे जेवण पोचवणं भाग आहे. कारण ज्या शाळेमध्ये ती राहत आहेत तिकडे जेवण करण्याची, शाळांमध्ये कुठल्याही अन्न शिजवण्याची परवानगी नसते. ती कुठेतरी एक जागा घेऊन तिथून इथे आणावं लागतं. तर यावेळी मला काय वाटलं माहिती आहे, आता तुम्ही कार्यक्रमाला कोविड युद्ध हे नाव दिलेत खरं, पण खरं सांगू का, कोविड विरुद्ध युद्ध आहे खरं, पण माणसं तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र आली ना की तो विवेकजी सहकार्याचा प्रयोग होता असं मला वाटलं. आम्हाला काही अडचणी आल्या नाहीत, आमचा काही संघर्ष झाला नाही. मग पोलीस आमचे मित्र झाले, रस्त्यावरचे लोक आमचे मित्र झाले. जेव्हा असं लक्षात आलं की आमच्या पोळ्या करणाऱ्या बाई आता येऊच शकत नाहीत, त्या इतक्या लांब राहिल्या आहेत की कुठलंही ट्रान्सपोर्टचं हे साधन नाही आहे, तेव्हा रोटरी क्लबचे लोक उभे राहिले. ते म्हणाले पोळ्यांचाच प्रश्न आहे ना, कुणी म्हणालं भाजीचाच प्रश्न आहे ना, हे सगळं आम्ही करतो. मला काय वाटतं की सहकार्य, सामंजस्य, माणुसकी हे सगळं आतमध्ये असतंच. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, हाती धरून या चालविसी. प्रसंग आला की हे सगळंच्या सगळं कसं उभं राहतं याचा एक सकारात्मक प्रयोगाचा 1 वर्षभर मी पूर्णपणे अनुभव घेतला. तर हा सगळा मला तुमच्याबरोबर खूप वाटून घ्यावा. आपण त्याच्यामध्ये सगळे कोविड विरुद्धचे योद्धे आहात, कोविड योद्धे नाही आहात आपण, म्हणजे कोविडच्या बाजूने उभे राहिलेले नाहीत. तर त्याच्याशी 2 हात करायला जवळजवळ 40 लोक आहेत असं मी ऐकलं की 40 जण इथं आहेत आणि ते उभे ठाकले त्याच्या हे करायला. यामध्ये काय असतं, तुम्ही का उभे राहिलात, तर त्याला एक शब्द आहे, तो आहे संवेदना. संवेदना असा तो शब्द आहे. मी जेव्हा समोरच्याचे काही त्रास बघते, एखादा माणूस संकटात आहे हे मला समजतं, त्याला सहाय्याची आत्ता या क्षणी अतिशय गरज आहे असं मला आतमध्ये कुठेतरी जाणवतं, ते माझ्या आत जातं, तेव्हा आपोआपच माझ्यातला एक माणूस उभा राहतो
आणि हे अगदी अगदी सामान्य आहे असंच आपण समजायला पाहिजे की मी एक माणूस आहे ना, मग मला दुसऱ्याची मला जाणवणारच प्रश्न तो. त्याला सहवेदना म्हणा, त्याला संवेदना म्हणा, त्याला समवेदना म्हणा, त्याला काहीही म्हणा. हे समाजामध्ये आत्ता तर तुम्ही केलंतच. आपण काय काय केलं ते आता आम्हाला समजणार आहे नंतर, की आपण काय काय केलं, कसे कसे उभे राहिलात. पण हे लक्षात घ्या की हे जास्त प्रकर्षानं नंतर जागं राहिलं पाहिजे. हे प्रसंगानुरूप उभं राहिलं हे तर श्रेयस आहेच, हे प्रेयस आहेच. परंतु हे जेव्हा संपून जातं की नाही माझ्या बंधू भगिनींनो, तेव्हा याची अधिक गरज असते. हे मात्र नक्की लक्षात ठेवा. जेव्हा ते प्रसंग जातात, प्रसंग उभे राहतात, संकटाला सामोरे जातो आपण, ते विरून जाता कामा नये. एवढं मी मोठ्या प्रेमाने सांगेन. मी 1-2 मुद्दाम प्रसंग सांगते की कोरोनाचं संकट आलं आणि छोटे छोटे विक्रेते जे होते की नाही ते भयंकर संकटात आले. कुणी काहीही घेईना, बाहेर कोणीही माणसं नाहीत. माझी गेली 35 वर्ष गाठच अशा माणसांची आहे की ज्यांच्यापाशी स्वतःचं काहीच नाही. जे आत्ता विकतील, आत्ता पोट भरतील आणि पोट भरलं नाही तर उपाशी झोपतील. अशाच माणसांमध्ये मी गेली 35 वर्ष राहिले, बघत राहिले, जाणवून घेत राहिले. तर मी अशीच एकदा फर्ग्युसन रोडवर उभी होते. एक तरणा ताठा माणूस, अगदी तरुण होता तो, 25शीचा, तो असा भरभर माझ्या समोरून गेला. त्याच्याकडे खूप फुगे होते. तो सारखा प्लीड करत होता सगळ्यांना, फुगे घ्या, फुगे घ्या, फुगे घ्या. मला नाही त्यांनी केलं. कदाचित मी त्याला त्यासाठी फारच वृद्ध वाटले असेल. ही काय बाई फुगा घेणार असं वाटलं असेल. तर तो असे सगळ्यांना सांगत होता. ज्यांच्या हातात मुलं होती, जे तरुण होते त्यांना तो सांगत होता. तो भराभरा पुढे गेला. मी बघत होते. मी त्या गर्दीतून वाट काढली. मला असं वाटलं की मी एक फुगा घेऊ शकते. पण नंतर मला असं वाटलं, मी स्कूटरवर होते, मी फुगा कसा धरू शकले असते. तेवढ्यात तो पुढे गेला आणि मला एकदम त्याची सायकलवर 4-5 वर्षाची मुलगी बसलेली दिसली. ती त्या बापाजवळ काहीतरी हट्ट करत होती. कदाचित पैसे नसतील आणि तो हट्ट पुरवायला तो पिता असमर्थ असेल. तो काहीतरी ती मुलगी सांगत होती. मला एकदम असं वाटलं की अरे, मी फुगा घेतला असता, मी तो त्याच्या मुलीलाच देऊ शकले असते आणि आत्ता त्या दोघांच्या खाण्याची व्यवस्था मी करू शकले असते. मला आपल्याला काय म्हणायचं आहे की आपल्याला असं वाटत असेल की आत्ता लस आलेली आहे, आता कोविडचं संकट टळलेलं आहे. परंतु हे तुम्ही लक्षात घ्या, हे लक्षात घ्या की हे अजिबात संपलेलं नाही आहे. प्रचंड अडचणीत आहेत माणसं, प्रचंड. दुसरं एकच उदाहरण मी सांगते. एकदम तुमच्या लक्षात आलं आहे का हो की केराच्या बालदीला ज्या पिशव्या लागतात ना, त्या पिशव्या विकणारी मुलं आपल्या शहरात अतिशय जास्त संख्येने आपल्याला दिसत आहेत. तुम्ही स्टेशनजवळ जा, तुम्ही कॅम्पात जा, तुम्ही सारसबागेच्या इथे जा, सगळीकडे त्या पिशव्या घेऊन उभी राहिलेली मुलं आणि बहुतेक वेळा उपाशी मुलं. आपलं लक्ष जातं आहे का या सगळ्याकडे? आपलं लक्ष जातं आहे का याचा एकदा विचार करा. की ती मुलं, मी अशीच एकदा कॅम्पात गेले होते, त्या मुलाकडून मी पिशव्या घेतल्या. आता इलाजच नाही, चाइल्ड लेबर वगैरे काही विचार करता येत नाही आहे, मुलाला खायला मिळू देत. आणि मग तो मी दिलेले पैसे घेऊन एका लस्सीवाल्याकडे गेला आणि तो लस्सी प्यायला. मी दूर उभी राहून हे बघत होते. माझ्यातलं सारं काही उचंबळून बाहेर येत होतं. ते मला सांगत होतं, माझ्या आत जे काही आहे ना, तो स्नेह मला असं सांगत होता की या सगळ्या मुलांना गरज आहे. तू जर वयानं मोठी झाली असशील तर तुला अधिक संवेदनेनं हे जाणवायला पाहिजे. तुझं जर पोट भरलेलं असेल आणि काही दिवसभराची तुझी व्यवस्था झाली असेल तर तुला हे अधिक प्रकर्षानं जाणवायला पाहिजे की कोविड तसा रोग म्हणून, डिसीज म्हणून, व्याधी म्हणून गेला असेलही कदाचित, पण त्याचे आफ्टर इफेक्ट्स गेलेले नाही आहेत. आम्हाला एकच उल्लेख करते की ज्या देवदासींच्या जगाशी मी संबंधित आहे की नाही,
त्यांनी एकदम काय करावं असा विवेकजी वीणाताई एकदम मोठा प्रश्न उभा राहिला एकदम. आणि तो एका दिवसात उभा राहिला. एका दिवसात एकदम एव्हरीथिंग वॉज क्लोज्ड ऑन 10th of March. एव्हरीथिंग वॉज क्लोज्ड, एव्हरीथिंग वॉज फिनिश्ड. आणि कित्येक स्त्रियांनी व्हेअर माय नेक्स्ट मील कम्स फ्रॉम, माझं उद्याचं जेवण कुठून येणार आहे, हा ज्यांना एक कळीचा प्रश्न असतो, $1,000,000 क्वेश्चन, their only problem, their only question is where my next meal comes from. असा ज्यांना प्रश्न आहे, अशा बायकांनी काय केलं असेल ह्याचा आपण थांबून विचार करतो का? त्या दृष्टीने आपण योद्धे आहोत का? याचा विचार प्रत्येक माणसाने केला पाहिजे की माझ्या देशातले जे जे बंधू भगिनी जे जे म्हणून माझे आहेत, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि या देशावर माझे प्रेम आहे, असं जर एम्फॅटिकली ठासून आपण म्हणत असू तर काय मी थांबून माझ्या अंतरंगात बघून हा विचार केला आहे काय की या माणसांच्या पुढच्या जेवणाचं काय? आणि मग जर तो केला नसेल तर मी तो करायलाच पाहिजे. मला सर्वार्थाने सर्वांगाने झोकून देऊन काहीतरी करायला पाहिजे. आणि रोज रात्री झोपताना मला प्रश्न विचारायला पाहिजे की माझा खारीचा वाटा यामध्ये आहे की नाही. आपण हा सर्वांनी करावा यासाठी खरं मी इथे आले आहे की दररोज माझ्या मनामध्ये कमालीची अस्वस्थता, रेस्टलेसनेस, या निमित्ताने मी आणि विवेकजी भेटलो आणि परत तेच बोललो की काय अस्वस्थतेने माझ्या मनाचा कब्जा घेतला आहे का नाही, का मी स्वतः सुखी आहे असं मला वाटतं आहे. तर तसं वाटू देऊ नका. रात्र वैऱ्याची आहे, पण म्हणून दबून जाण्याचं कारण नाही. मला तर कुठलीही जबाबदारी आपल्यावर आली असं म्हटलं की किती आपल्याला एनर्जेटिक वाटतं नाही. येस, आय हॅव टू डील विथ इट. मला आता त्याच्याशी तोंड द्यायचं आहे. आपण ना आपला इतिहास रक्तरंजित नाही माझ्या बांधवांनो, पण पाश्चिमात्य राष्ट्रांनी जे युद्धाला तोंड दिलं, जी वंचितता सहन केली, जे सगळं जळून जाताना पाहिलं, त्या युद्धाचा पण इतिहास वाचा. आणि माझा समाज जरी रक्तरंजित इतिहासाने बरबटलेला नसला तरीसुद्धा आज माझ्या आसपास जे चाललं आहे ते सामाजिक युद्ध मात्र जाणून घ्या. स्त्री पुरुष असमानता, शिक्षणाचा अभाव, दारिद्र्याचा उद्गम, असं असंख्य प्रश्न माझ्या समाजापुढे आहेत की नाही. आजही 8 मिनिटाला एक मूल या देशात हरवतं. 8 मिनिटाला एक मूल, किती भयंकर आकडेवारी आहे. दर 8 मिनिटाला एक मूल आपल्या आईवडिलांपासून दूर जातं, हरवतं. ते फक्त 30% मुलांचं रियुनियन होतं. 10% मुलांचं प्रयत्नात असतात, पण 60% मुलं मिळत नाहीत. कुठं जातात ती, काय करतात, कुठं असतात माझ्या देशातले उद्याचे नागरिक, याची उत्तरं आपल्याला सापडलेली नाहीत. कुठे आहेत हुंडाबळी होणाऱ्या माझ्या बहिणी, का त्यांचा तो छळ होतो, प्रेमभंगामध्ये नाही म्हटल्यानंतर अजूनही ॲसिडचे हल्ले का व्हावेत, कुठे आहे ती स्त्री पुरुष समानता. आपणा सर्वांपुढे हे प्रश्न आहेत. मला तर असं वाटतं की कोविडनं कदाचित ही संधी आपल्याला दिली की मी माझ्या देशातल्या प्रश्नांचा अधिकाधिक विचार करेन. मी बघेन एका प्रश्नाचं तरी उत्तर मला सापडतं का. एकाचं, गांधीजींची आणि साने गुरुजींची एक गोष्ट सांगतात की साने गुरुजी एकदा गांधीजींकडे गेले आणि म्हणाले की बापू, मला जगावंसंच वाटत नाही या देशामध्ये, जिथं स्त्री पुरुष असमानता एवढी आहे, जातींच्या राजकारणानं पूर्णपणे समाजाचा ताबा घेतला आहे, मला वाटतं मी जगू नये. तेव्हा बापू म्हणाले, वेडा आहेस का, एक के लिए एक श्रद्धा होना. तू एकासाठी जरी स्वतःचं जीवन झिजवलंस ना तरीसुद्धा खूप आहे. एक के लिए एक श्रद्धा होना. या कोविडच्या युद्धात आपण जो सहभाग दिलात त्याबद्दल आपलं अभिनंदन करते. खूप अभिनंदन. इतक्या लोकांनी केलं हेच केवढं मोठं आहे नाही का. आपलं अभिनंदन करते.
आपण यापुढे ही श्रद्धा जोपासत राहाल अशा आशा व्यक्त करते. विवेक वेलणकर आणि वीणाताईंबरोबर मला बोलवलं याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. कारण चांगल्या माणसांचा सहवास असतो की नाही, सज्जनांचा सहवास तुमच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणतो अशी माझी श्रद्धा आहे. मी जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहते तेव्हा पुस्तकांनी मला जितकं शिकवलं, मी खूप वाचलं हे खरं आहे, वाचनाचं मला अतोनात वेड आहे, पण मला माणसांनी सुद्धा वाचवलं हे मी कधीही विसरत नाही. पुस्तकांनी वाचवलं आणि माणसांनी वाचवलं. मी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आपणास शुभेच्छा आणि अभिनंदन करते आपलं आणि थांबते. धन्यवाद. अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. खरं तर सूत्रसंचालकांनी फक्त सूत्र बांधायची असतात, पण राहवत नाही. कारण आत्ता तुमचं पूर्ण आम्ही भाषण ऐकलं, तर त्याच्या भाषण असं नाही, मार्गदर्शन किंवा अनुभव ज्याला आपण म्हणतो, अनुभव कथन. तर असंच एक अनुभव मला आलेला, म्हणजे आपण बालपण ज्याला म्हणतो, सिग्नलच्या मुलांचा विषय त्यांनी काढला. तर सिंहगड रोडला सिग्नलची मुलं होती आणि माझ्याकडे नेमका पैसे नव्हते तेव्हा, चिल्लर किंवा कुठलेच पैसे पर्समध्ये नव्हते आणि नुकताच मी चिक्कू घेतले होते 1 डझन. तर मी ते चिक्कू देऊन टाकले त्याला आणि मी फक्त कारच्या खिडकीतनं बघत होते की तो सगळ्या भावंडांना देतोय का. तर सगळ्या भावंडांना त्यांनी दिले आणि अर्धं खाताना माझ्याकडे बघून म्हणतो की तुम्हाला हवाय का चिक्कू. म्हणजे त्यांना माहिती आहे की मी पूर्ण चिक्कू दिलेले आहेत, पण बालपण आपण ज्याला म्हणतो, माणुसकी खूप असते त्या मुलांमध्ये. फक्त परिस्थितीने ते थोडेसे काय म्हणतात, बालपण त्यांचं हरवलेलं असतं. आणि हाच अनुभव मला सांगायचा होता. यानंतर पुढचंच सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये परत येते मी. वीणाताई गोखले यांना मी विनंती करते की मार्गदर्शन करावं. आमच्या गोष्टी वेल्हाळ आजींच्या नंतर बोलायला सांगितलंय, म्हणजे काय बोलणार. आपण मंत्रमुग्ध होतो नेहमीच त्यांचं गोष्टी ऐकताना, त्यांचे अनुभव ऐकताना. एकच छोटीशी गोष्ट फक्त सांगते. आदरणीय व्यासपीठ आणि शिल्पाताई, हां, आणि कोविड विरुद्ध लढणारे आपण सगळे योद्धे, आपल्या सगळ्यांना माझा मनःपूर्वक नमस्कार. देणे समाजाचे ह्या उपक्रमाची संचालिका म्हणून माझी ओळख करून दिली जाते. पण मला असं वाटतंय की आज खऱ्या अर्थाने समाजाचं देणं जर कोणी दिलं असेल तर ते ह्या कोविड योद्ध्यांनी. आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांच्या प्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करायची आहे. देणे समाजाचे हा उपक्रम जरी आज गेली 16 वर्ष मी करते आहे, यावर्षी पुन्हा असंच झालं की सगळं जग थांबलं, तसा हा उपक्रमसुद्धा थांबेल की काय अशी कुठेतरी वाटायला लागलं होतं आम्हालाही. पण आम्ही मार्ग काढणार, आम्हीसुद्धा योद्धेच आहोत. म्हणजे जरी तुमच्यासारखं प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम नसेल केलेलं, पण तरीसुद्धा प्रत्येक प्रसंगातनं, प्रत्येक अडचणीतनं मार्ग काढण्यासाठी आम्ही तत्पर असतो. तसं यावर्षीसुद्धा आम्ही तो एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म, त्याचा आम्ही वापर केला आणि ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून देणे समाजाचे उपक्रम यावर्षीसुद्धा इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आम्ही करू शकलो. आणि करू शकलो हा कशासाठी करायचा होता, तर जसे सर्वसामान्य माणसं आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, अशा कितीतरी संस्था आहेत. तुम्ही म्हणलात रेणुताई की अशा मुलांचं काय करायचं, जेवायचं काय करायचं, खायचं, अशा अनेक संस्था आहेत जिथे अशी मुलं राहत आहेत. काही स्त्रिया राहत आहेत, हँडिकॅप मुलं आहेत, असे कितीतरी आदिवासी आहेत, असे कितीतरी क्षेत्र आहेत जिथे संस्था कामं करत आहेत या सगळ्यांना उभं करण्यासाठी. तर या सगळ्यांच्या पाठी आत्ता उभं राहणं खूप आवश्यक होतं आणि म्हणून हा उपक्रम मला अत्यंत आग्रहाने करायचा होता. म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्म आम्ही वापरला आणि त्याच्यातनं आम्ही हा उपक्रम केला. आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो की दरवर्षी साधारणपणाने 3 दिवसामध्ये एकदा आम्ही हा उपक्रम करतो दरवर्षी. तर 3 दिवसात साधारण 55-60 लाखापर्यंत तिथे सहभागी झालेल्या संस्थांना डोनेशन्स मिळतात. यावर्षी शक्य नव्हतं हे मलाही माहिती होतं की सगळ्यांचीच परिस्थिती ढासळलेली आहे. कारण कित्येक जणांचे व्यवसाय बंद झालेले आहेत, कित्येक जण घरनं काम करत आहेत, त्यामुळे पाहिजे तसा पगार येत नाही आहे कोणाच्याही घरामध्ये. पण तरीसुद्धा आपल्या पुणे मुंबईकरांचं दातृत्व इतकं अफाट आहे, त्याला मी नेहमी सलाम करते. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा 16 संस्थांना 12 लाखाची डोनेशन्स आपण मिळवून देऊ शकलो. हे खरंच माझं काहीच त्याच्यामध्ये श्रेय नाही आहे. हे आपल्यासारख्या समाजामध्ये दातृत्व अजूनही शिल्लक आहे. आणि आपल्या घरात तुम्ही मगाशी जे म्हणलात ना की अस्वस्थ आहात का तुम्ही,
तर ही सगळी अस्वस्थ असलेली लोकं आहेत, जी स्वतःचं पोट थोडंसं भरल्यानंतर दुसऱ्याचा काहीतरी विचार करता आहेत. आणि म्हणूनच या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आज काही का होईना, फुल ना फुलाची पाकळी आपण ह्या सगळ्या मुलांच्या, स्त्रियांच्या, या सगळ्या संस्थांच्यापर्यंत पोहोचवू शकलो. त्याचा मला खूप एक मानसिक समाधान वाटतं. आणि ह्या करोनाच्या काळामध्ये मला खूप असं स्वतःला वाटायचं, की खरंच मला जाऊन काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे खूप ठिकाणी व्हॉलंटियर्सची गरज होती, तर खूप ठिकाणी असं मी प्रयत्न पण केला जाऊया. पण माझी मुलगी मला म्हणाली, "वीणा, आता वय काय तुझं?" 55. घरात बस म्हणली. त्यामुळे तू जायचं नाहीयेस, तुला घरात बसून काय करायचं ते कर. त्यामुळे मला खूप इच्छा असून सुद्धा मला हे करता आलं नाही आणि तुम्ही सगळ्यांनी ते करून दाखवलंय. म्हणून मला तुमच्या सगळ्यांच्या प्रती खूप कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आज या निमित्ताने आपण असेच जोडलेच राहूयात. तुमच्याप्रती कृतज्ञता आहे, अभिनंदन आहे आणि पुन्हा भेटत राहूयात. खूप खूप धन्यवाद. आज मला इथे बोलवलं रेणुताई आणि विवेकजींच्या बरोबर. खरं तर मला वाटत नाही आहे तेवढी योग्यता आहे माझी, पण ती आज तुम्ही मला दिली त्याबद्दल आपल्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद. स्नेहवनचा जो संचालक आहे अशोक देशमाने, अतिशय उमदा तरुण, ज्याला विवेकानंद पुरस्कार मीच याच व्यासपीठावर दिला होता. आणि अशोक देशमानेला मी विचारलं की बाबा वीणाताईंना बोलवायचं आहे, तर तो म्हणला हो नक्की वीणाताईंना बोलव, कारण त्यांच्या सावलीमध्ये अनेक संस्था आहेत. मी म्हणलं अरे सावलीमध्ये म्हणू नको, कारण सावलीमध्ये वाढ होत नसते, सूर्यप्रकाशात आहेत असं म्हण. कारण खूप संस्थांना त्यांनी मदत केलेली आहे आणि बऱ्याच संस्था आपल्या मार्गदर्शनाखाली पुढे त्यांना, कारण बऱ्याच संस्थांना माहिती नसतो CSR काय असतो किंवा फंड्स ज्याला म्हणतो ते कसे मिळवायचे हे बऱ्याच संस्थांना माहीत नसतं. फक्त काम करत असतात, तर ते काम योग्य दिशेने जाण्यासाठी वीणाताई मदत करतात. यानंतर आपल्याला माननीय श्री विवेक वेलणकर आज आपल्याला अतिथी म्हणून लाभलेत. त्यांना मी विनंती करते की मार्गदर्शन करावं. याचा फायदा काय असतो हे खरं म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. लटपटलेले पाय दिसू नयेत बोलताना, म्हणून याचा खरा उपयोग होतो. पण आता या दोघींमुळे माझे पाय स्थिर झालेत. दुसरं असं आहे की समाजाचं देणं देणाऱ्या ह्या दोन महनीय व्यक्तींबरोबर मला का बोलवलं असेल असा मला जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा मगाशी ह्या ज्या म्हणल्या कदाचित वृद्धत्वाकडे वळलेला माणूस म्हणून बोलवलं का काय, अशी एक थोडीशी शंका आली. पण खरोखरच ह्या संबंध 2020च्या वर्षामध्ये असं म्हणीन की आपल्या ह्या पिढीने जे काही अनुभव घेतलेत ते गेल्या 100 वर्षात कोणी घेतलेले नाहीत. आपल्या आधीच्या 3 पिढ्यात तर नक्कीच नाही, कारण शेवटच्या अशा प्रकारचा पॅन्डेमिक हा 1920 साली आला होता आणि त्याच्यानंतर आपल्या कमीत कमी सगळ्यांच्या 3 ते 4 पिढ्या गेलेल्या आहेत. आपली पिढी अशी आहे की ज्यांनी ह्या 4 किंवा 5 पिढ्यानंतर असा अनुभव घेतला. अतिशय वाईट अनुभवातनं आपण सगळे गेलो, पण त्याचबरोबर त्यातनं काही चांगल्या गोष्टी बाहेर पण आल्या, काही गोष्टी आपण शिकलो सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचं हे शिकलो की पैसा हे सर्वस्व नाही, हे कळण्याकरता हा यावं लागलं का काय असं आता दुर्दैवाने वाटतं. कारण तेव्हा हे लक्षात आलं की त्यातनं काहीच घडत नाही, आपल्याला घरात बसून काही मिळत नाही. या कोविडच्या काळामध्ये अनेक जणांनी खरोखरच खूप वेगवेगळ्या प्रकारे समाजासाठी काम केलं. म्हणजे हॉस्पिटल ड्युटी करणाऱ्यांपासून ते अशा गरजू लोकांना जेवण पुरवणाऱ्यांपर्यंत सगळ्यांनी प्रचंड काम केलं. त्याच्यामधलीच अनेक मंडळी इथं आहेत. खऱ्या अर्थाने ह्या कोविडच्या काळात ज्यांनी, म्हणजे हे एक प्रकारचं युद्धच म्हणणं आहे म्हणून त्यांना योद्धे म्हणले गेले, त्यांनी मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मनापासून कौतुक हे केलंच पाहिजे. आता मला अनेकांनी विचारलं, तुम्ही काय दिवे लावले हो कोविडच्या काळात? तर खरं म्हणजे काहीच नाही लावले बरं का. हे फ्रँक म्हणजे ते घरात का दिवा आपण लावला असेल तो तेवढा सोडला, तर काहीच नाही लावले. पण आमची पुणे महानगरपालिका ही जी एक संस्था आहे ना, ती कौतुकास्पदच आहे. त्यांनीच मला एक संधी दिली कोविड काळात. म्हणले तुम्ही पण थोडं काम करा काहीतरी. काय झालं, माझा एक जवळचा नातेवाईक, त्याची मिसेस क्वारंटाईन झाली आणि त्यानंतर जवळजवळ 10 दिवसांनी त्याचा मला फोन आला. म्हणला अरे एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला सापडत नाही. म्हणलं काय प्रश्न आहे? प्रश्न असा आहे म्हणले की आता ह्या कोविड म्हणजे ज्यांना क्वारंटाईन केलंय, म्हणजे जे बाधित झालेत पण घरीच क्वारंटाईन आहेत, त्यांचा जो कचरा निर्माण होतोय त्याचं काय करायचं, ह्याचं सोल्युशन काही मला सापडलेलं नाही. त्यामुळे म्हणला असा त्या खोलीमध्ये असा कचऱ्याचा ढीग लागलाय. मी म्हणलं बाबा खरं म्हणजे हे मलाही माहीत नाही. मग मी महापालिकेमध्ये चौकशी केली.
त्यांच्या घनकचरा विभागाच्या प्रमुखांना विचारलं. म्हटलं, "काय हो, काय केली व्यवस्था आपण?" ते म्हणले, "नाही, प्रत्येक वॉर्डामध्ये आपण एक वेगळी गाडी ठेवली आहे, 3 माणसं ठेवली आहेत आणि योजना अशी आहे की ती गाडी 1 दिवसाआड अशा क्वारंटाईन लोकांच्या घरनं तो कचरा गोळा करेल, घरनं." मी म्हटलं, "फार चांगलं करताय हो तुम्ही, पण हे लोकांना माहिती आहे का?" "आम्ही प्रयत्न करतोय" म्हणले. खरं म्हणजे त्यांच्याकडं पूर्ण डाटा होता, पूर्ण याद्या होत्या. त्यांची लोकं ह्या क्वारंटाईन लोकांच्या संपर्कात होती, पण एवढंच सांगायला विसरत होती. म्हटलं, काय करावं आता? मग आपला सोशल मीडिया फार कामाला येतो अशा वेळेला. मी WhatsApp आणि Facebookवर एक पोस्ट करून टाकून दिली, की अशी कोविड काळातल्या क्वारंटाईन लोकांचा कचरा उचलण्याची व्यवस्था महापालिकेतर्फे केली गेली आहे. परंतु जर आपल्याला ते तशा प्रकारची व्यवस्था मिळत नसेल, तर त्यांच्या प्रमुखांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. यांना आपण कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स कळवा आणि जर 48 तासात काही घडलं नाही, तर माझ्या या नंबरवर मला फोन करा. म्हणजे मी फॉलोअप घेईन त्यांच्याशी. आणि आले मला 100, 125, 150 फोन आले, नाही असं नाही. पण त्यातनं सिस्टीम बसली आणि नंतर आता गेल्या जवळ-जवळ 2-2.5 महिन्यात एकही फोन आलेला नाही. त्यामुळे महापालिकेची सिस्टीम बऱ्यापैकी काम करत असावी किंवा कोविडचे पेशंट्सच कमी झाले असावेत. यातनं काय घडलं मला माहीत नाही. पण ह्या निमित्ताने किमान आपल्याला जी सुरुवात झालेली गोष्ट आहे ती लोकांपर्यंत पोहोचत नव्हती, ती पोहोचवता आली. एवढा खारीचा वाटा का होईना उचलता आला, याचं एक छोटंसं मानसिक समाधान मिळालं. पण फ्रंटलाईन वर्कर वगैरे हे काही मला जमलंही नाही आणि त्याच्याकरता कुठली संधीही मिळाली नाही. त्यामुळे ज्यांना ते करायला मिळालं, ज्यांना ते करण्याचा जो एक मानसिक आत्मिक आनंद आहे तो मिळाला, त्या सगळ्यांना खरोखरच मनापासून सलाम आणि तुम्हाला खरंच शुभेच्छा. तुमच्याकडनं याच्या पुढच्या काळातल्या अपेक्षा मगाशी रणितांनी सांगितल्यात. मी त्या काही मुद्दाम विरुक्ती त्याची करत नाही. पण आपण खरंच या सामाजिक कार्यात असेच कायम राहाल अशी प्रार्थना करतो परमेश्वर चरणी आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि हा सोहळा ज्यांनी आयोजित केला है त्या स्मृति साधनेविषयी आपण थोडंसं ऐकूया. आणि माननीय शिवकुमार जी, इनको मैं विनंती करती हूँ कि आप स्मृति साधना के विषय में कुछ कहें. Good evening, everyone. So let's begin with the slides. With the blessings of our beloved masters, masters of Sahaj Marg. Smriti Sadhana is relatively new professional promotional organization that offers a full range of services and access to events such as brand modeling, networking and workshops. Working with a varied range of customers across industries, our clients vary in size and cover a wide variety of business sectors. With our strong connection in the local community, we are committed to provide a variety of field marketing, door-to-door marketing, brand promotion, and social media marketing. Smriti Sadhana also provides enriched end-to-end experience, enabling the NGOs to focus on becoming user-centric by improving organizational efficiency to reach more people, create brand awareness, and establish transparency for the growth of NGO sectors. Here are few objectives: to implement skill development program and open career paths for job seekers, current workers, to engage with each partner and ensure long-term sustainable and scalable impact, to develop strategies that meets each client's need for business development, to help entrepreneurs to set up and establish their business, to collaborate with other professionals, communities and consumers in the planning, implementation and evaluation of health programs. You can go through a few slides for the events to have taken place in Hubli and also in Chikmagalur, Bengaluru. And now this empty slide is for you, Corona Yodhas from Pune. Thank you. Namaskar. I'm not a good speaker.
I more believe in action more than speaking. स्मृति साधना संस्था बिल्डअप किया है. This is not just 1 year or 2 years old. This is entirely 15 years of experience, entirely pan-India. Like-minded people joined with organization and made it as a Smriti Sadhana. It means Smriti means it's a memories and Sadhana is an achievement. And we are not just promoters of the manufacturing companies through Pan India. We support the NGOs. We support the NGOs in the technology, online, back-end supporters. Most of the NGOs are very hard workers, but they does not know how to be a smart workers. How to approach the CSR companies, how to take the forward about their projects and everything else. We support on that basis, and our back-end teams are all over India. In every state, we have a channel partners. We are working as a team. This is not just a single person's work. As a Smriti Sadhana is a teamwork. And today, if we are here, as I am a CEO and founder, because in Maharashtra, without Avantika and Ashwini and other Shilpa, they have taken the initiative. And we give the women empowerment. I say that women are already empowered. They need a just and support. So Smriti Sadhana is giving a support to them. And just a small introduction about the Smriti Sadhana. And as I told you before itself, I'm not a good speaker. I believe in the action more than speak. Thank you very much. थँक्स अ लॉट. आणि मराठी येत नसताना पूर्ण कार्यक्रम ऐकतायत हे खरंच विशेष आहे. आणि म्हणूनच स्मृती साधना ही पुण्यामध्ये शाखा, त्याचं आज उद्घाटन आहे. या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं मी अतिथींना विनंती करते, एक काय औपचारिक आपण ज्याला म्हणू, काम चालू झालेलं आहे, फक्त औपचारिक पुणे शाखा उद्घाटन आपण करणार आहोत स्मृती साधना या संस्थेचं. अतिथींना विनंती करते की एक रिबिन नाही पण एक गिफ्ट पॅक आपण फोडूया आणि कार्याचा पिटारा आपण बाहेर काढूया. याच्यातून सगळ्या कार्यकर्त्यांना आपण जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या. जोरदार टाळ्या वाजवून. जोरदार टाळ्या वाजूया आणि असंच प्रोत्साहन आपण स्मृती साधना या पुणे शाखेच्या संस्थेला देऊया. कृपया स्थानापन्न व्हावे. आणि जो महत्त्वाचा सोहळा आहे आपल्याला, ज्याला खूप वेळ लागणार आहे, 40 लोक आहेत. आणि मी पहिल्यांदाच सांगते की सगळ्यांची यादी माझ्याकडे आली आहे, पण काही जणांची राहिली असेल तर न संकोचता, कारण तुम्ही काम केलं आहे तर तुमचा हक्क आहे सन्मानाचा, तर कृपया व्यासपीठाकडे त्यांच्या नावाची चिठ्ठी मला नक्की द्या. सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे, पण काही राहिले असतील अनवधानानं तर नक्कीच मला त्यांची नावं ऐकायला आवडतील आणि त्यांना सन्मान आपण देणार आहोत. पहिला सन्मान आहे ॲडव्होकेट संतोष अच्युतराव पवार. व्यासपीठाकडे यायचं आहे. संतोष अच्युतराव पवार, राहणार अंबेजोगाई, जिल्हा बीड. आहेत का? ठीक आहे, पण दुसऱ्या सन्मानाकडे वळूया. आशा तटले आहेत का? आशा तटले, पिंपळे गुरव. व्यासपीठाकडे यायचं आहे. कोरोना काळात जेव्हा रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत होती, अशावेळी महिलांचे रोजगार गेलेले असताना त्यांच्याकडून मास्क तयार करून त्यांनी त्याचं वाटप केलं आहे. जे लोक त्या काळात गावी जाऊ शकले नाहीत त्यांना गरजेच्या वस्तू वाटप केल्यात. काही महिलांना दिवाळी फराळ, पणत्या बनवणे अशी कामं त्यांनी उपलब्ध करून दिली. माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत आरोग्यसेवा आपल्या दारी या संकल्पनेतून स्वयंसेवक म्हणून 1900 लोकांची कोविड चाचणी आणि त्यातून 26 लोक हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आणि त्यांना मोफत इलाज त्यांनी केला. खूप अभिनंदन आशाजी. रेणुताईंना विनंती करते. रवींद्र किसन मालपोटे यांनी तयार राहायचं आहे. आणि सन्मान ह्यासाठी असतो की एक प्रोत्साहन मिळतं, अजून काम करायची उर्मी वाढते. रवींद्र किसन मालपटे, राहणार कातरखडक, तालुका मोर्शी, जिल्हा पुणे. रवींद्रजी करोना पेशंट सोबत राहिलेत. त्यांना स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन जाणं, त्यांच्यावर
व्यवस्थित उपचार करणं, योग्य आहार, कपडे पोहोचवणं, डॉक्टरांनी सजेस्ट केलेली मेडिसिन त्यांना स्वतः आणून देणं, बेड उपलब्ध करून देणं, जास्त सिरियस पेशंटांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबापासून 3 महिने दूर राहून त्यांनी हे काम केलं आहे. प्रशांत मते यांनी तयार राहायचं आहे. अभिनंदन. प्रशांत मते MNC कंपनीमध्ये नोकरी आहे त्यांना, तरीसुद्धा करोना काळात पोलीस प्रशासनाच्या लॉकडाऊन संदर्भातील सूचना, कायद्यातील कलमांची माहिती ध्वनिक्षेपकामार्फत घरोघरी पोहोचवली. तसेच लॉकडाऊनमध्ये पोलिसांना मदत, पोलीस स्टेशन तसेच अत्यावश्यक सेवेतील बँक कर्मचारी, भाजीवाले यांना स्वतः घरी तयार केलेला चहा जाग्यावर नेऊन दिला. आणि खरंच आहे खूप अभिनंदन. 40 कामगारांना 15,000 रुपयाच्या अन्नधान्याचा पुरवठा यांनी केला आहे आणि करोनाबाधित पेशंटला घरातील व्यक्तींचा डबा म्हणजे घरातून डबे त्यांनी पुरवलेले आहेत. खूप धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर अमित रामचंद्र मणुरे, वैद्यकीय अधिकारी, करोना नियंत्रण कक्ष हिंजवडी, इन्चार्ज ऑफ कोविड केअर सेंटर हिंजवडी. 1000पेक्षा जास्त रुग्णांना उपचार आणि बेड्सची सुविधा त्यांनी करून दिली आहे. खूप जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत. या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक माणुसकीचं तेज आहे, कार्याचं तर आहेच आहे. सुहास मुकुंदराव जोशी, युनिकेअर हॉस्पिटल देहुगाव, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, 25 बेड, 5 बेड ICU अँड व्हेंटिलेटर हे उपलब्ध करून दिलेलं आहे. ट्रीटेड 300 कोविड पेशंट्स. आशिष अरुण जाधव, आशिष अरुण जाधव, करोना काळात बाहेर राज्यात जाणाऱ्या 500 लोकांना जेवण आणि नाश्ता वाटप केला. नवी सांगवीतील लिटल फ्लॉवर स्कूलचा सगळा स्टाफ त्या सगळ्यांना किराणा माल देण्याचं काम त्यांनी केलं. पिंपळेगुरव येथील गोरगरीब लोकांना धान्य वाटप. आपण इथंच थांबावा, एक ग्रुप फोटो आपण घेऊया. करोना वॉरियर्स, 5 करोना वॉरियर्स आपण घेऊया. योगेश देशमुख, मॅनेजर ऑपरेशन्स, स्पर्श हॉस्पिटल, मावळ, पुणे. पेशंटचं काउन्सलिंग, आधार देणं, त्यांना करोनाविषयी समजून सांगणं, गैरसमज दूर होण्यापासून त्यांना प्रेरित करणं, अशी सगळी कामं योगेशजींनी केलेली आहेत. डॉक्टर सुवर्णा दिलीप पाटील, प्रोफेसर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, अभिनव बहुउद्देशीय संस्था भडगाव, जिल्हा जळगाव. आलेले आहेत का? प्रतिभा प्रदीप शिंगारे आलेले आहेत का? करोना वॉरियर्सनी कृपया व्यासपीठावर थांबायचे, कारण एक आपल्याला प्रेस फोटो घ्यायचा, ग्रुप फोटो. प्रतिभा 5 जण. हो. प्रतिभा प्रदीप शिंगारे, अध्यक्ष सुमन साळी महिला व बाल विकास संस्था, विश्वस्त डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन यांनीही अतिशय काम केलेलं आहे करोना काळामध्ये. त्यानंतर डॉक्टर वैशाली गोरे. मॅडम कृपया थांबा, तिथे आपण एक फोटो घेऊया. वैशाली गोरे, शी इज MBBS. त्यांनी मुलांना घरी ठेवून, घरापासून दूर राहून रुग्णसेवा केलेली आहे, उपचार केलेला आहे, जेवण, मास्क, धान्य या सगळ्याचा पुरवठा केलेला आहे. 17 दिवसांमध्ये त्यांनी 700 लोकांना उपचार त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. वैशाली गोरे. त्यानंतर सारंग आनंद सराफ आलेले आहेत का? सारंग आनंद सराफ, रात्री अपरात्री कोणालाही कसल्याही प्रकारची वैद्यकीय मदत त्यांनी पुरवली आहे. मेडिसिन किंवा बेड, दवाखाना या सगळ्यांची. आनंद सराफ, आपल्याला आनंद सराफ सगळ्यांना माहिती आहेत. आणि त्यानंतर चेतन शिवले. चेतन शिवले आलेत का? इथेच थांब, आपल्याला एक फोटो घ्यायचा. कोरोना काळात पोलीस बांधवांना फेसफिल्ड, मास्क, सॅनिटायझर, भाजीपाला किट वाटप, दर 15 दिवसांनी नागरिकांची आरोग्य तपासणी, 500 पाकिट आयुष काढा, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या पोहोचवणं, 300 ते 400 घर दिवसाच्या फरकाने 3 महिने सॅनिटाईज करून देणं, वृद्ध नागरिकांना औषधं पुरवणं. अतिशय म्हणजे यादी मोठी, पण मी न कंटाळता वाचते कारण हे काम एवढं मोठं आहे. सागर काकड आलेले आहेत का? सागर कक्कड आलेले आहेत का? डॉक्टर सागर काकडे.
बरोबर आहे आणि खरंच आहे. जोरात टाळ्या. येस. सागर कक्कड आलेले आहेत का? आपण एक ग्रुप फोटो घेऊया. ठीक आहे, या पुढे अजून सागर कक्कड नाही आहेत. बरं, विकास जकुने आलेत का? गणेश काळभोर आणि विकास जकुने रोटरी क्लबकडून त्यांचं कार्य आहे. 100 लोकांना त्यांनी जेवणाचा पुरवठा केलेला, अन्नाचा पुरवठा केलेला आहे. ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी भरवलेला आहे. स्त्रियांसाठी शौचालय बांधणे, तसेच 100 मुलींना त्यांनी वॅक्सिनेशन केलेलं आहे. विकास जकुने आणि गणेश काळभोर झाले का? 5. गिरीश अनंत पाठक. गिरीश 5 झाले वाटतं ना? ठीक आहे, ठीक आहे. सूत्रसंचालकाबरोबर पत्रकार सुद्धा आहे, त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन देणं हे महत्त्वाचं आहे, म्हणून एक प्रेस फोटो आपण घेतोय. कोरोना वॉरियर्स आहेत, म्हणजे फक्त सैन्यातील लोकच योद्धे नसतात, हे समाजातील योद्धे आहेत, म्हणून हे कोरोना वॉरियर्स. गिरीश अनंत पाठक आलेले आहेत का? गिरीश अनंत फाटक यांनी कोविड पाठक, अच्छा, ह्यांची एक जरा वेगळी ओळख पण आहे आणि कार्य पण आहे. यांनी स्वतः वॅक्सिनेशनसाठी, मानवी चाचणीसाठी स्वतः तयार राहिले. कोविड लसीची मानवी चाचणी करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. 2 लसीचे डोस त्यांना दिलेले आहेत. 2 लसीचे डोस देऊनही ते ठणठणीत आहेत आणि प्रायोगिक तत्वावरील लसीची चाचणी करण्याचं आव्हान अनेकांनी स्वीकारलं. वैद्यकशास्त्राला म्हणजे आपण आता म्हणतोय लस आली, आता सगळं झालं, पण ती लस पहिल्यांदा करणार कोण, प्रयोग करणार कोण? तर पाठकांनी, मला वाटतंय जोरदार अनंत पाठकांसाठी व्हायला पाहिजे. गिरीश अनंत पाठक. कारण आपण साधं इंजेक्शन घ्यायचं म्हटलं तर घाबरतो. आज तर त्यांनी चाचणी स्वतःसाठी त्यांनी आव्हान घेतलेलं आहे, चाचणीसाठी. धन्यवाद सगळ्यांचे, पुन्हा एकदा आभार. आणि खरंच एक पारिवारिक संमेलन वाटते, म्हणजे कुठंतरी प्रोटोकॉल आहे, काहीतरी आपण अंतर आहे असं वाटत नाही आहे. सगळे प्रोत्साहन देणारे आहेत, म्हणजे आपल्या परिवारातील वरिष्ठ आहेत आणि ते आपल्याला प्रोत्साहन देत आहेत. पुढच्या पुरस्काराकडे वळूया. हर्षवर्धन काळे, योग्य दरात औषधं त्यांनी उपलब्ध करून दिली. यांच्या व्यतिरिक्त थिंक पॉझिटिव्ह या संस्थेच्या मदतीनं रोजीरोटी कमवणाऱ्या कामगारांना महिन्याचे तांदूळ, डाळ, लोणचं असं मोफत उपलब्ध करून दिलं आहे. हर्षवर्धन काळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता एक वेगळा अवॉर्ड आहे. नितीन वैद्य आलेले आहेत का? नितीन वैद्य फिल्म निर्माते, त्यांना एक आपण पुरस्कार देतोय. आलेले आहेत का? नितीन वैद्यांसाठी जोरदार टाळ्या. कारण करोना काळात चित्रपट निर्मिती पूर्ण बंद होती, तर त्यांनी छू मंतर अशा चित्रपटाची निर्मिती केली आणि लंडनमध्ये त्याचं चित्रीकरण झालं. आणि या चित्रीकरणाच्या दरम्यान कलाकारांची पूर्ण काळजी त्यांनी घेतलेली आहे. आणि छू मंत्रप्रमाणेच करोना पण छू मंत्र व्हावा अशी आपण गणरायाकडे प्रार्थना करूया. यानंतर नमिता गायकवाड. नमिता गायकवाड आलेले आहेत का? कोविडच्या काळात संपूर्ण मुळशी भागात त्यांनी काम केलं. एकही सुट्टी घेतली नाहीये त्यांनी. मुळशीमध्ये कोविड पेशंट्स जे होते त्या सगळ्यांना उपचार त्यांनी पुरवलेले आहेत. मुळशी हवेली हेडक्वार्टर्सला राहून त्यांनी काम केलेलं आहे. समाजकार्य करणं हा त्यांचा एक आवडीचा विषय आहे. आणि खरंच सुट्टी न घेणं, आपण रविवारची वाट बघत असतो, पण त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही आहे. यानंतर महत्त्वाचा पण अतिशय सुंदर असा कार्य केलेल्यांचा अवॉर्ड आहे. डॉक्टर कृष्ण मुरारी शर्मा यांनी फ्रंटलाईन वॉरियर म्हणून काम केलं आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजेत.
डॉक्टर कृष्णमुरारी शर्मा यांच्या 8 जणांचं पथक नमुना संकलनासाठी कार्यरत आहे. RT-PCR तपासणीसाठी GMCमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं कार्य ते करत आहेत. त्यांचा समन्वय ते साधतायत. सकाळी 9 ते रात्री 12पर्यंत ते काम करतायत फ्रंटलाईन वॉरियर म्हणून. आणि विशेष म्हणजे कसं असतं बघा, कामाची दखल आपण जेव्हा घेतो तेवढेच दिग्गज लोकांकडून दखल घेतली जाते. तर अकोल्याहून ते खास पुण्याला आलेले आहेत. खूप छान. जे डॉक्टर लोक तत्पर असतात कुठल्याही भागामध्ये जायला, ते आज त्यांनी दाखवून दिलं. उमेश म्हैसने ग्रामीण भागातील लोकांना बेड उपलब्ध करून देणे. उमेश म्हैसने आलेले आहेत का? त्यानंतर रेश्मा आंधळे यांनी पण वेगळं काम केलेलं आहे. ऊसतोड मजुरांना कपडे, पुस्तक, मदत, तसेच दिव्यांग पालकांना त्यांनी मदत केलेली आहे कोरोनाच्या काळात. कारण दिव्यांग घरी राहिले, कारण सगळ्या शाळा बंद होत्या. हे घ्यायचं का? वैशाली अभंगराव आलेले आहेत का? प्रेमाताई साळवी साळी प्रेमाताई साळी. प्रेमलता ताई म्हणायची सवय झाली, कारण सगळ्या तायाच आहेत माझ्या. प्रेमलता साई. आता या पुढचे सगळे जे अवॉर्ड्स आहेत ते कोरोना काळात सगळ्यांनी अन्न पुरवठा किंवा बेड उपलब्ध करून देणे किंवा मेडिसिन उपलब्ध करून असे आहेत. त्याच्यामुळे आपण लागोपाठ त्यांचे अवॉर्ड घेऊया. कैलास चव्हाण यांनी सुद्धा मेडिसिन उपलब्ध करून देणे, बेड उपलब्ध करून देणे. राजेंद्र लुंकर हे RSSचे कार्यकर्ते आहेत. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला सांगणं, काही स्वयंसेवक आहेत आणि बऱ्याच वेळा RSS आपण बघतो की आपली ओळख न करता त्यांचं कार्य चालू असतं, म्हणून हा सन्मान सोहळा. दीपक जोशी, डॉक्टर दीपक जोशी आलेले आहेत का? आणि करोना काळात खरंच सगळ्यांचं मनस्वास्थ्य बिघडलं होतं. अशा वेळेस मानसिक आधार देणे, काउन्सलिंग करणे ही महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. जोरदार टाळ्या. कारण मला वाटतं शारीरिक उपचार करतं डॉक्टर बाकीचे सगळे, पण मानसिक त्यांना स्वास्थ्य उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर धनंजय कुलकर्णी आलेले आहेत का? धनंजय कुलकर्णी. वैशाली हिने स्वीकार करावा त्यांचा सन्मानाचा. धनंजय कुलकर्णी यांनी योगाच्या माध्यमातून करोना काळात पेशंटचं स्वास्थ्य सुरक्षित ठेवलं. आणि योगाचं महत्त्व या काळात सगळ्यांना पटलेलं आहे, कारण लॉकडाऊन होतं. त्याच्यामुळे सगळ्यांना योगा हमसे ना होगा असं कुणी म्हणू शकलं नाही. धन्यवाद. सगळे आणि कृपया स्थानापन्न व्हावं. अतिशय आपण ज्याला म्हणतो ना, म्हणजे मी आता 2-3 अवॉर्ड केले, तर त्याच्यामध्ये कार्य आम्हाला खूप घाईघाईमध्ये वाचायला दिलं, म्हणजे सूत्रसंचालक असल्यामुळे. पण आज मी हिलाही सांगितलं होतं की बाकीचे भाषणं आपण गाळूया किंवा बाकीचे जे काही उपचार आहेत ते आपण गाळूया, पण ज्यांनी कार्य केलं त्यांची पूर्ण माहिती, त्यांनी काय काम केलं ह्याची लिस्ट मात्र मला आदल्या दिवशी हवी. आणि अश्विनीने खरंच रात्री जागून सगळ्यांची लिस्ट काढली. अश्विनीसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण सगळ्यांची लिस्ट काढली, कारण प्रत्येकाचं कार्य महत्त्वाचं होतं. आणि म्हणून घाईघाईत हा सन्मान सोहळा मला उरकायचा नव्हता, कारण सगळ्यांच्या कामाची दखल आपण घेतलेली आहे. काय काम केलं याची माहितीही आपल्याला पाहिजे. आता एक आपण ज्या मुली गणेश वंदना केली त्यांचा पण एक सत्कार करूया, कारण मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर आपल्याला नृत्य पाहायला मिळालं लॉकडाऊन नंतर. म्हणजे किती यूट्यूबचा जरी किती आपण वापर करत असलो, तर शेवटी लाईव्ह नृत्याचा आनंद त्यांनी आज आपल्याला दिला आहे. नृत्याच्या मुलींनी कृपया व्यासपीठाकडे यायचे. ईशा छात्रे, आभा दाते, नेहा दामले, सानिका जोशी, श्रेया करंदीकर, तुलसी कुलकर्णी, योगिनी वैद्य, कृपया व्यासपीठाकडे यायचे.
योगिनी वैद्य यांनी एक सहाय्य केलेलं आहे पूर्ण कार्यक्रमाला आणि नृत्याला. योगिनी वैद्य आहेत का? खूप छान नृत्य केलेलं आहे मुलींनी आणि मला वाटतं त्यांची एक छान गट्टी जमली होती, कारण मी म्हणाले होते की स्टेज कसा आहे तुम्ही बघून घ्या, कारण तुम्हाला गणेश वंदना करायची आहे. खूप छान. इंद्रजा छत्रे. अच्छा. त्या नृत्यामध्ये सगळ्या एकच वाटत होत्या, त्याच्यामुळे तर नृत्य ज्याला आपण म्हणतो वेगवेगळी नावं आपण आत्ता काढली, पण त्यांचा समन्वय खूप छान होता. प्रणव तळवकर यांनी व्यासपीठाकडे यायचं. प्रणव तळवकर. खरं तर मोह आवरत नाही. म्हणजे आपण अध्यक्ष भाषण किंवा सगळा सन्मान सोहळा झाला तरी असं असतं ना की मोठ्याने अजून 2 शब्द बोलावेत. तर मी रेणुताईंना पुन्हा सांगते की एक संदेश शेवटचा आपण द्यावा, त्यानंतर आभार प्रदर्शन आणि पसायदान. आभाराचा भार पुन्हा माझ्याकडेच येते, त्याच्यामुळे आत्ताच मी आभार प्रदर्शन करून टाकते. सगळ्यांचे आभार, करोना योद्धांचे विशेष आभार, प्रमुख अतिथींचे आभार आणि मला वाटतं या संख्येने आपण पुरस्कारासाठी कौतुकासाठी जमलात. तुम्हा सगळ्यांचे आभार आणि 2 शब्द फक्त रेणुताईंना आपल्याला संदेश द्यायला सांगू आणि त्यानंतर पसायदानाने आपल्या सन्मान सोहळ्याची सांगता होईल. मी म्हटलं ना, घरातली मोठे लोक जसं बोलायचं असतं भरपूर, तर पुन्हा आम्हाला ऐकायचं असतं नवीन नवीन गोष्टी, मार्गदर्शन. तुम्हाला पाहिलं आणि पुरस्कार देण्याचं भाग्य मला मिळालं तर माझ्या मनामध्ये एक गीत उमटत राहिलं. तेच मी म्हणते, म्हणजे मार्गदर्शन नको, नाही का? पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन, धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन, सूरज सा तेजस हो मेरा मन, मेरा मन, चंदा सा शीतल हो मेरा मन, मेरा मन, पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन, धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन, धुंधलाई आंखें जब भरमाया चित्त हो, मन को ना समझे जब सत्य या असत्य हो, चंचलता मोह से दूर रहे, अपने ही द्रोह से दूर रहे, निर्भय हो करुणामय हो मेरा मन, मेरा मन, पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन, धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन, सूरज सा तेजस हो मेरा मन, मेरा मन, चंदा सा शीतल हो मेरा मन, मेरा मन, पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन. आपण आहात तसेच राहा, तशीच मार्गक्रमणा करा. कधी कधी अंधार दिसतो, पण लक्षात ठेवा, आजच्या अंधारात उद्याचा औषक काल दडलेलाच असतो. धन्यवाद. एक विशेष सत्कार आहे अजून, संयोगिता पाटील जिनं आम्हाला विशेष बँगलोर टीमकडनं आम्हाला सपोर्टिंग केलेलं आहे. सो आय रिक्वेस्ट संयोगिता टू कम ऑन द स्टेज प्लीज. संयोगिता.
पुणे टीमकडनं आपल्याला जो पूर्ण हे कार्यक्रमाचं ऑर्गनायझेशन केलं आहे आणि शी इज ॲक्च्युली द सपोर्टिंग मेंबर फॉर मी और माय मेंटॉर माय फ्रेंड. आय रिक्वेस्ट शिल्पा देशपांडे टू टेक द ऑनर प्लीज. सूत्रसंचालन केलं तिनं. सगळ्यांनी बघितलंच आहे. ह्यांना पण खास प्रमुख अतिथींना पण आपण ट्रॉफी देणार आहोत. विवेक सर, रेणुताई आणि वीणाताईंना. मी देते. आता असं वाटतं की कार्यानंतर एक आहेर असतो ना, रिटर्न गिफ्ट, तसा एक सोहळा होतोय. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी वाजूया आपण एकदा. रेणुताईंनी म्हणल्यासारखं आपल्याला आनंदाचा क्षण आपल्याला अनुभवायला मिळतो, म्हणून जोरदार टाळ्या वाजूया. 1 मिनिट त्यांना बोलायचं आहे, आपण ऐकूया त्यांचं. कोविड में अपन सब जनों ने काम तो किया ही है, उसका सभी को अभिनंदन. परंतु मैं गो विज्ञान के माध्यम से कुछ काम करता हूँ जो आपके जानकारी में आवश्यक है. अपन ने 250 पेशेंट कैंसर के गौमूत्र के आधार पे ठीक किए हैं. ब्लड कैंसर हो, चेस्ट कैंसर हो, हार्ट कैंसर, सभी के निदान 250 पेशेंट इसमें से मुक्त हो गए, बिना ऑपरेशन, बिना क्योमा के और कम खर्चे में. जहाँ से 15 से 20 हज़ार रुपये प्रति व्यक्ति लाख लगता है, वहाँ अपन ने 15,000 5,000 में सबको मुक्त किया है. 2 जनों की किडनी बंद थी, गौमूत्र के माध्यम से किडनी चालू हो गई. डॉक्टर ने कहा किडनी मिलेगी जब तक मिलेगी. हमने बोला डॉक्टर से चेकअप कराओ, औषधि लो, अगर नहीं ऑपरेशन हुआ बाद में आपको नहीं ठीक लगा, जब किडनी बदले तो बदल देना, परंतु पहले ट्रीटमेंट शुरू करो. 6 महीने के बाद, 4 महीने के बाद में डॉक्टर ने कहा कि आपकी किडनी चालू हो गई, बदलने की आवश्यकता नहीं है. इस प्रकार का ये काम है. 7,000 पेशेंट डायबिटीज़ के नॉर्मल कर दिए हैं, कोई रिएक्शन नहीं, कोई कहीं नहीं. एक देशपांडे करके थे, 30 साल, उनको 25 साल से 40 गोलियां रोज ले रहे थे, रिएक्शन चालू थे. आखिर में अपने पास आया जब डॉक्टर ने कहा आपके पैर और आँख जाने वाले हैं. अपन ने उनको निदान किया. 3 साल में उनकी 35 गोलियां बंद हो गई और पैर और आँख दोनों बच गए. आज स्वस्थ है. इस प्रकार का गो विज्ञान काम करता है. अधिक से अधिक लोगों तक या पहुंचाना, जिससे कम खर्चे में वो निदान हो सके, पेशेंट बच सके और अनावश्यक खर्च न हो. इस प्रकार सबका ध्यान रखते हुए आप इसमें सहयोग दो. बाजीराव रोड पे विष्णु कृपा चौक में गो विज्ञान संशोधन संस्था के नाम से अपनी संस्था चलती है. वहाँ इसका निदान होता है रोज 9 से 11:30. इसमें सबको सम्मिलित कीजिए और कम खर्चे में सबको ठीक कीजिए, ऐसे आपसे विनंती है. धन्यवाद. आणि करोना योद्धा सन्मान सोहळाच आहे, तर एक पुरस्कार आत्ता आलेले आहेत, पुरस्कार अवॉर्डीज आलेले आहेत. ॲडव्होकेट संतोष अच्युतराव पवार आलेले आहेत का? उशिरा आलेत, कारण मी म्हणाले तसं काम पहिल्यांदा आहे, ड्युटी फर्स्ट, तर त्यांना उशीर झालेला आहे. बीड लातूर जिल्ह्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त, वंचित कुटुंबातील 400 विद्यार्थी, त्यांच्या शिक्षण, आरोग्य, मुलींचे विवाह यांची जबाबदारी संत गाडगेबाबा संस्थांतर्गत आधार माणुसकीचा या उपक्रमाद्वारे करोना काळात गावातील प्रत्येकाच्या सुरक्षिततेचा त्यांनी ध्यास घेतला आणि काम केलं. आणि 2002 या कालावधीत जोगाईवाडी या गावचे सरपंच पद त्यांनी भूषवलं होतं आणि अतिशय सुंदर काम करोना काळात केलेलं आहे. संतोषजी, अभिनंदन. आज तुमचाच दिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही बाकीचं काय म्हणणार. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची माफी मागतो की प्रवासामध्ये ट्रॅफिक जाममुळे मला येण्यासाठी या ठिकाणी उशीर झाला. त्याबद्दल सर्वप्रथम मी या ठिकाणी आपल्या सर्वांची माफी मागतो. आज या ठिकाणी स्मृती साधना या
संस्थेच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जे कोविड-19च्या कालावधीमध्ये जे काही संकट संपूर्ण जगासमोर निर्माण झालं आणि या संकटाला विशेषतः संपूर्ण जगातील भारतीयांनी जो काही प्रतिसाद दिला आणि या काळामध्ये खऱ्या अर्थानं अडचणीत सापडलेल्या लोकांना एक माणुसकीचं खरं दर्शन वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी घडवून दिलं हे आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे. त्या अनुषंगानं आज हा कोविड-19मध्ये काम केलेल्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातील संस्थांना कुठंतरी मान सन्मान त्यांच्या कामाची कौतुक झालं पाहिजे या दृष्टिकोनातून हा सोहळा आयोजित केला. त्याबद्दल मी या स्मृती साधना ग्रुपच्या सर्व संचालकाचे मी मनपूर्वक असे आभार मानतो. निश्चितच हा पुरस्कार ज्या सर्वांना या ठिकाणी प्राप्त झाला या पुरस्काराबरोबरच आपल्याला निश्चितच भविष्यामध्ये या पुरस्काराचे जर पाठबळ आहेच, परंतु खऱ्या अर्थानं आणखीनही सामाजिक काम करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे निश्चितच जे कोणी पुरस्कार प्राप्त सर्व या ठिकाणी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी असतील त्यांना विनंती आहे की आपण अधिक जोमाने भविष्यामध्ये ज्या काही ह्या देशावर ह्या समाजावर संकटं येतील त्यासाठी आपण निश्चितच सर्वजण मिळून अहोरात्र परिश्रम करूया आणि एक चांगला देश आणि चांगला महाराष्ट्र बनवण्यासाठी आपणही आपल्या सर्वांचा थोडा तरी वेळ या कामी आपण लावूयात एवढंच या प्रसंगी बोलतो आणि सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आपणही या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृष्णकुमार शर्मा यांना मी विनंती करते काही अनुभव सांगावेत आणि त्यानंतर आपण प्रसाधनाने सांगता करूया. अकोल्याहून खास आलेले आहेत आणि मी जसं मगाशी म्हणाले त्यांचं एक पथक आहे. ते नमुना संकलनासाठी झटतं आणि प्रत्येक कोरोना पेशंटची काळजी ते घेत आले. सबसे पहले व्यासपीठ पर उपस्थित हमारे अतिथिगण और स्मृति साधना हर कोई करता है अपनी स्मृतियों की साधना, लेकिन वो साधना होती है उनके परिवार की, उनके अपने जनों की, जिनके लिए वो चिंता करते हैं, जिनके लिए वो समर्पित होते हैं. लेकिन जो वसुधैव कुटुंबकम को अपनाकर जो उनकी स्मृति करते हैं और उनके बारे में सोचते हैं, उनको समर्पित रहते हैं, ऐसे लोगों का आज यहाँ सत्कार करने की इच्छा इस संस्था ने जताई. इसलिए सबसे पहले मैं इनके निदेशकों का आभार करता हूँ और उनका ऋणी हूँ कि इन लोगों ने इनके मन में ऐसा आया कि कहीं इनका एक नाम लिया जाए, एक वोट ऑफ थैंक्स उनको हम दे सकते हैं, ऐसा उन्होंने अपना फ़र्ज समझा. तो उनकी सोच को प्रणाम करते हुए पुणे महानगर के आए हुए इन चंद 0.1% या हांडीतले तांदूळ म्हणून अपन जैसे बोलते हैं, तो ऐसे इन चावल रूपी जो लोग प्रतिनिधि यहाँ पर हैं उन ग्रुप्स के, बिकॉज ये एक पर्सन नहीं है, इनके पीछे पूरी टीम है जिनकी वजह से ये यहाँ पर हैं. और आज अगर मैं यहाँ पर हूँ तो उसके पीछे मेरी टीम है, मेरे पीजी के बच्चे, जो कोई निदान में पीजी कर रहा है, कोई मेडिसिन में कर रहा है. और एक ऐसी स्थिति आई थी अकोला में कि जब मार्च से कोरोना का स्टार्ट हुआ, प्रादुर्भाव हुआ, तो हमारे यहाँ मई में पहला पेशेंट डिटेक्ट हुआ, मई 2020. पेशेंट एक हुआ, कोई बात नहीं, वो हो जाएगा, बाजू में डाल दिया, कोने में एक रूम बना दिया, वहाँ रख दिया, कोई नहीं जाएगा उधर, कोई नहीं जा रहा है, कोई मालूम नहीं था. उसके बाद अगले हफ्ते में 3 पेशेंट आए. 3rd वीक में एक पेशेंट ने आत्महत्या कर ली, कर्नाटक का था, डर के मारे कि भाई मैं पॉजिटिव आ गया, मेरे घर वाले क्या सोचेंगे, अपना हाथ काट लिया और वो डेथ हो गई. तो इतना डर और अज्ञान का डर फैला हुआ था. तो जिलाधिकारी साहब ने बोला कि भाई अभी अपने को ऊपर से आदेश आए माननीय लहाने सर के, जो मेडिकल डॉक्टर्स हैं वो जानते हैं लहाने सर को, नाम ही काफ़ी है. संध्याकाळी 6 ते 9 त्यांचा शो सुरू होत होता VCचं, सर्व 16 कॉलेज ऑनलाईन, डीन ऑनलाईन. त्याने म्हटलं आता स्वॅब कलेक्शन सुरू करायचं आहे. माननीय मुख्यमंत्रींचा आदेश होता, ते शासनाचा आदेश आला आणि स्वॅब कलेक्शनसाठी टीम गुणा करायची होती. ट्रेनिंग दिली, सर्व प्रोफेसर लोकांनी ट्रेनिंग घेतली, पूर्ण अकोला जिल्ह्याची पूर्ण यंत्रणाने ट्रेनिंग घेतली. ट्रेनिंग घेतल्यानंतर जेव्हा जबाबदारी पाडण्यात आले तेव्हा ज्या ज्या प्रमुख
लोकांना जबाबदारी देण्यात आली ते आजारी पडायला सुरुवात झाली. ऑन लिव्ह, मेडिकल लिव्ह, ते आजारी आहे, कोणाची आई आजारी झाली, कोणी कोमॉर्बिड निघाले. अचानक ते बिमार आजारी निघणं सुरू झाले. साहजिक आहे, BP होता, आजपर्यंत काम करत होते, डायबिटीज होती, लक्ष दिलं नव्हतं. ते सगळं लक्षात आलं की आम्ही कितीही शरीराकडे दुर्लक्ष करून ते सेवा देत होते, ते सगळं लक्षात आलं. आणि हळूहळू हा एक मोठा प्रश्न पडला की आता हा कसा काम होणार. तर जिथून आता शेवटचा जो सत्कार केलं ते ज्या जिल्ह्याचं नाव घेतलं गेलं, बीड, तिथे एक जिल्हाधिकारी होते आस्तिक पांडे सर, बरोबर है सर, ही इज़ माय बेस्ट फ्रेंड. उनकी श्रीमती जी धर्मपत्नी मोक्षदा पाटिल मैडम मेरी आइडियल हैं. वो अभी औरंगाबाद ग्रामीण की पुलिस अधीक्षक हैं, SP हैं. उनसे पहले हमारे यहाँ पर लातूर के जिलाधिकारी जो अभी वहाँ से सेवा उनका ट्रांसफ़र हुआ है, माननीय जिलाधिकारी जी श्रीकांत सर, उन्होंने अकोला में एक टीम बनाई थी, टीम विजन अकोला. और इस समय एक व्यक्ति है जो आपके पुणे में हमारे अकोला से आया है, माननीय डॉक्टर नहीं, आपके जो माननीय मंत्री जी हैं अजीत दादा, उन्होंने मंत्री बनते ही, उप मुख्यमंत्री बनते ही उन्हें हमसे लिया. और वो आपके CEO हैं, अभी कहाँ है मुझे नहीं मालूम, अब पुणे में है या फिर पुणे चिंचवड़ में है, आयुष प्रसाद. तो आयुष प्रसाद जी, ये सब लोगों ने एक टीम भावना, हम लोग वेब से जुड़े रहते थे, अभी भी हम व्हाट्सएप वीडियो इससे कॉन्फ्रेंस में जुड़े हैं. टीम विजन अकोला बनी और उनको एक शपथ विधि थी कि कोई भी सदस्य इसमें कैप्टन नहीं रहेगा. नो वन इज़ VIP, ऑल आर द डेडिकेटेड मेंबर्स ओनली अँड डेडिकेटेड टू द विजनरी अकोला. न्यू अकोला कसा होईल, त्याचं विजन कसा होईल, तर त्याच्यामध्ये एक बिल्डर, एक डॉक्टर, एक आर्किटेक्ट, एक आर्ट ऑफ लिव्हिंग, एक समाजसेवक, अशी ती 11 लोकांची टीम. आणि जेव्हा असा हे प्रश्न वाढू लागला तेव्हा पापडकर सरांना एक सूचना आली की सर, नाउ यू कैन हैंड ओवर एंड यू कैन शो फेथ ऑन द टीम विजन अकोला. तो टीम विजन अकोला का नाम आने के बाद, मैं मिक्स इसलिए कर रहा हूँ, कुछ लोग यहाँ पर हैं कि मातृभाषा उनकी मराठी है, मेरी मातृभाषा हिंदी है, लेकिन अभी मैं महाराष्ट्रियन हूँ. मेरा मैट्रिक यहीं से हुआ है, सब कुछ मेरी कर्मभूमि महाराष्ट्र है. सो आई थिंक फॉर महाराष्ट्र. एजुकेशन मेरा उड़ीसा और भारत के विभिन्न प्रांतों में हुआ है. मेरे आदर्श मेरे सामने बैठे हैं. जब इस उम्र में ये काम करना नहीं बंद करते तो मैं मेरी उम्र में कैसे काम करना बंद करूं. ये विजन होता है. मंच पर इतने उम्र के लोग बैठे हैं, मुझसे लगभग डबल हैं, तो मैं नहीं बोल सकता. जब ये काम कर सकते हैं तो मैं कैसे चुप बैठ सकता हूँ. हमें भी करना चाहिए. एक ऐसा था. तो जिलाधिकारी जी श्रीकांत जब गए तो उन्होंने एक शपथ ली कि अपनी टीम से कि मैं जा रहा हूँ, लेकिन मुझे एक वचन दो कि इस कुर्सी पर जो भी आकर बैठेगा और जब वो मदद का हाथ बढ़ाएगा, और उससे आपका पटता है नहीं पटता, आपके विचारों के विरुद्ध है, आप वो नहीं देखोगे, आप अकोला के लिए आके काम करोगे. और हम सब लोगों ने उनको प्रॉमिस किया. 5 मई 2020 को एक मेरे कॉलेज में पत्र आता है कि डॉक्टर कृष्णकुमारी शर्मा, निवासी वैद्यकीय अधिकारी, इनके नेतृत्व में आप एक टीम भेजिए अकोला के लिए जो समर्पित रहेगी कोरोना के लिए. तो हमने हमारे PGs की टीम बनाई, इंटर्न्स को लिया और 17 PG 10 इंटर्न लेके हम 27 की टीम लेके GMC अकोला अधिष्ठाता के अंडर में ज्वाइन हुए. और वहाँ जाकर जो भी वर्क था उन्होंने बताया, ट्रेनिंग लिया. पूरी ट्रेनिंग होने के बाद अपने बच्चों को ट्रेंड किया और कुछ उनके इंटर्न्स को लिया, उनके बच्चों को लिया. फर्स्ट ऑफ ऑल एक सेल्फ स्टीम निर्माण किया कि नहीं, कुछ नहीं हो सकता, कोरोना कुछ नहीं है, देखो मैं करके दिखाता हूँ. खुद सामने आए और पहले दिन हमने 108 सैंपल कलेक्शन किए और वो 5 मई 2020 से शुरू हुआ सफ़र 80,000 पेशेंट तक पहुंचा. हमने टोटल 80,000 कलेक्शन 3 महीने में किए. स्वैब कलेक्शन न थांबता न बोलता. केव्हा 6 महिने हॉटेलमध्ये निघून गेले ते माहीत पडलं नाही. आणि त्याच्यामध्ये हे ताईंकडे सगळं आहे. गोविज्ञानचं जे सरांनी म्हटलं ते एक पूर्ण टीम आहे पूर्ण जगामध्ये. आणि आज आम्हाला 6 आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालेले आहे. जे गुरुजींनी सांगितलं, लुंकर सरांनी, ते समाजसेवक आहे, इथे काम करीत आहे. आज आपल्याकडे 4 अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय पेटंट गोमूत्र अर्कबद्दल आहेत. अँटी कॅन्सरस, अँटी एजिंग अँड DNA डॅमेज रिपेअर म्हणून. त्याच्या मी एक टीमचा एक चिकित्सक आहे. आणि कन्सर्न ज्या भागाचा कॅन्सर असतो त्याचे जे ऑन्कोलॉजिस्ट असतात ते त्याच्यावर काम करतात. MBBS अँड DNB
कंसर्न डॉक्टर्स हमारे साथ काम कर रहे हैं और वो डॉक्टर्स उनको देखते हैं। तो यहाँ पर जो सूचना आपको दी गई है उसमें सिर्फ इतना संशोधन है कि उसको ये लोग नहीं देख रहे, ये सिर्फ अरेंज कर रहे हैं, आपके लिए एक व्यवस्था प्लेटफॉर्म उपलब्ध करके दे रहे हैं, बट द पेशेंट इज ट्रीटेड बाय द कंसर्न सुपर स्पेशलिस्ट और जो डॉक्टर्स हैं, आयुर्वेद डॉक्टर्स हैं, रिसर्चर्स हैं, उनके द्वारा ये पूरा संशोधन शुरू हो रहा है जिस पे हमें काम कर रहे हैं। आज काम करते हुए जब रिपोर्टर्स रहते हैं हमारे साथ, जो ऐसे को बीच में फ़ोटो निकाला गया, उनके लिए सब कुछ व्यवस्थाएं कर दी जाती हैं, भाई आप दुखी मत हो, वरना कल क्या लिख देंगे, वो क्या देखेंगे, आपका कुछ बोल नहीं सकते। इसी तरह जब हमारे प्रशासन कुछ करता है तो एक एंटी मीडिया होती है, उसमें से कुछ अच्छे लोग हमारे पीछे लगा दिए गए, ये घर जाता है कि नहीं, कौन घर जा रहा है होटल में से। तो हम सब, वहाँ का एक ग्रीनलैंड होटल था, उन्होंने अपना होटल खोल दिया कि ये जो वॉरियर्स हैं उनको यहाँ रखिए, क्योंकि हम डेली पॉजिटिव पेशेंट्स के साथ 20 घंटे रहे, उनके साथ हमने फ़ोटो निकाला, उनको खाना खिलाया, जिनका कोई नहीं था उनको मेरी पूरी टीम लगी थी वार्ड में, जहाँ लोग पास रहने के लिए बोलते थे मैं कांटेक्ट में आ गया, मेरा स्वैब करो, और हम लोग हर बार निगेटिव आए और आज तक मेरी टीम को कोरोना छू ना सका, कोई भी मेरा योद्धा कोरोना पॉजिटिव नहीं आया। जो उनके साथ बैठा था आईसीयू में, जिसने 20-20 घंटे रहे बच्चे हमारे, कोई पॉजिटिव नहीं आया। उसका कारण यही था, हमने उन सूचनाओं का ठीक से पालन किया। जैसे आपने यहाँ देखा, नहीं सॉरी, मास्क रहेगा, मेरा हाथ मुंह को नहीं जाएगा, जाएगा तो हाथ धो के जाएगा, मास्क निकलेगा तो सीधा वो डस्टबिन में जाएगा। तो ये कुछ ऐसी जो व्यवस्थाएं थी हमने अपनी टीम में पाली। मेरे 3 बच्चे जो मेरे साथ थे आज तक वो निगेटिव हैं, उनको हमने डिस्चार्ज किया। कुछ पत्रकार पीछे गए कि ये फादर्स डे है, आज तो जाएंगे ही जाएंगे सर घर को। सुबह 5:30 बजे मैंने होटल के अंधेरे में अपना होटल छोड़ा, अपनी गाड़ी में बैठा, पर्सनल गाड़ी बुलाई, घर गया, घर से सिर्फ बच्चों को हाथ से वाय वाय किया, दूसरे दिन लोकमत में छप के आ गया। वो न्यूज़ पूरी दीदी के पास है। त्या चिमुकल्याने असा केला वाढदिवस साजरा। तो उसमें से एक पत्रकार घर चला गया कि बच्चों से पूछेंगे पापा घर आते हैं कि नहीं। 4 साल के बच्चे, ट्विंस हैं, एक बेटा एक बेटी। वो पत्रकार मेरे घर जाते हैं और बच्चों को बुला के पूछते हैं, बेटा चॉकलेट नहीं, हम नहीं खाते, हम गाय का घी खाते हैं, आप मुझे गाय के घी की चॉकलेट दे सकते हैं फ्लैट। बोला बेटा पापा कब आए थे? पापा नहीं आए शाम को घर पे, रात को पापा गए नहीं। तो मेरा 4 साल का बेटा जो कहा वो दूसरे दिन की 5 कॉलम की हेडलाइंस बन के दिव्य मराठी में विशेष करके ऑल महाराष्ट्र में छपा। जो मेरे बेटे ने उनको जवाब दिया, मेरे पापा घर सकते हैं, मैंने उनको बोला है। और मेरी बेटी बोलती है मैंने मेरे गेगे को बोला है, वो कार्टून में जो चैनल्स में देखते रहते हैं, तो बोला मैंने मेरे पापा को बोला है, पापा कोरोना को हराकर ही घर आना, नहीं तो होटल जाना, घर मत आना। आप आर्यमन के पापा हो, आप आर्या के पापा हो, घर मत आना, कोरोना को हरा के आना पापा, कोरोना को भगा के आना। और वही हेडलाइन थी, उसकी डिटेल्स दीदी के पास हैं, आपको स्क्रीन पे दिखा देंगे। वो 5 कॉलम की न्यूज़, और वहाँ से पत्रकार, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, आज तक, एबीपी माझा, पूरी हमारी टीम के पीछे लगी। 5 मई 2020 से 7 अक्टूबर 2020 तक मैं होटल में था। उसके बाद से जब सामान्य स्थिति होने लगी तो हम लोगों ने फिर 20 दिन क्वारंटाइन रहे, वहाँ पे वर्क किया। क्वारंटाइन करने के बाद वापस अब घर से आना जाना शुरू है। आज भी ट्रेनिंग्स, कॉन्टैक्ट ट्रेसिंग्स एंड सैंपल कलेक्शन, कहीं भी कोई प्रॉब्लम आई तो सीएस या जिलाधिकारी सर आज तक नहीं छोड़ रहे, नहीं यार कभी प्रॉब्लम आ गई तो तू अगर है तो विजन अकोला यहाँ पर है। ये जो भरोसा एडमिनिस्ट्रेशन ने हमें दिखाया है, आयुष प्रसाद जी जो आपके पुणे आ गए लेकिन आज मेरे साथ जुड़े हुए हैं, वो बोलते हैं नहीं यार शर्मा टेंशन मत ले, पुणे आया ना तेरे लिए VIP रेस्ट हाउस खोल देता हूँ, तू आ, कभी भी आ, कहीं पे भी रहा। जी श्रीकांत सर, बेटा पूरा महाराष्ट्र अपना है, शर्मा तू बता किधर आ रहा है। तो वो जो चीज़ें हैं वो मैं नहीं हूँ, वो आस्तिक पांडे सर का प्यार कि महिलाओं के लिए जो सक्षमीकरण की अभी बात हुई, सेहत बिजनेस के नाम से हमारा महिलाओं का हमने सैनिटरी पैड के नाम से अभी पूरे 5 महीने में मेरी वाइफ सेहत बिजनेस के नाम से हमने एक बिजनेस इस्टेब्लिश किया टू सपोर्ट द इकोनॉमिक कंडीशन ऑफ द वुमेंस। सैनिटरी पैड हमें आस्तिक पांडे सर ने निकाल के दिया कि सैनिटरी पैड एक ऐसा विषय है जो ज्वलंत मुद्दा है, वहाँ तक पहुँचता नहीं है। एक हमारे IWC क्लब है, इनरव्हील क्लब, रोटरी क्लब, इन सब ने मिलाकर के एक इंजीनियर्स ने एक ऐप बनाई है, यू कैन डाउनलोड फ्रॉम द मोबाइल, रक्षा ऐप महिलाओं के लिए। उस रक्षा ऐप पे हमने सैनिटरी पैड्स डाले
वहाँ से महिला ने ऑर्डर किया, एक 20 रुपये का पैड देने के लिए हम 150 रुपये की पेट्रोल खर्च करके गए वहाँ तक, ताकि मेरी माता को तकलीफ़ ना हो, मेरी बहन को तकलीफ़ ना हो। हम दोनों लोग रात में जाते थे। ये 6 महीने में मेरी वाइफ गई और उसने वो ऐप के माध्यम से, जिसने भी ऑर्डर डाला कि हमें सैनिटरी पैड चाहिए, वी प्रोवाइड द सैनिटरी पैड्स, एंड लास्ट 2 ईयर से वो सिलसिला चल रहा है। सेम नो प्रॉफिट नो लॉस पे उनको अवेलेबल करके देना एक प्लेटफॉर्म, आज डिजिटल प्लेटफॉर्म हमने sehatbusiness.com पे करके दिया है। तो ये सब जो व्यवस्थाएं हैं कोरोना में, जैसा मैंने माता जी ने कहा कि आपको दिखता नहीं है क्या कि क्या हो सकता है, हम उन बच्चों के बारे में सोचें कि एक फुग्गा तो हम उसको लेके दे सकते थे। माने राम सेतु जब बन रहा था तो जो गिलहरी ने योगदान किया, शायद हम लोगों ने उतना ही किया है। आपके अनुभव ज़्यादा हैं और मैं यहाँ अवार्ड लेने नहीं आया। दीदी ने कहा, बहुत अच्छा कमेंट था, मुझे अच्छा लगा, क्योंकि छेड़ना पत्रकारों की आदत होती है और जब तक छेड़ा नहीं जाता मक्खन बाहर नहीं आता। मैं यहाँ उन लोगों से देखने आया था कि कितने लोग ऐसे हैं जिनमें मेरे जैसा पागलपन भी बाकी है, जो अपने घर को घर नहीं समझते, पूरे भारत को, पूरे महाराष्ट्र को अपना घर समझते हैं। कितने लोग ऐसे हैं जो बाहर के बेटों को अपना बेटा समझते हैं, जो अपना मातृत्व का प्यार उन्हें देना चाहते हैं। मैं इनके दर्शन करने को आया था, इन सभी के दर्शन की अभिलाषा मुझे यहाँ लेकर आई और इसी बहाने 2020 में उनके दर्शन मैं नहीं कर पाया था, जो मेरे आदर्श हैं राजेंद्र लुंकर जी, इनके बुलाने के बहाने में 5 घंटे से उनके साथ हूँ। 2021 में मेरे नए साल की शुरुआत आज उनके सानिध्य से हुई है। इनके दर्शन के लिए हम तरसते रहते हैं, कोरोना आते हैं चले जाते हैं, पुणे में कई बार सरकारी काम से आए लेकिन उनके दर्शन नहीं हुए। ये ऐसे समर्पित लोग जो पुणे में हैं, जो लोगों के लिए काम करते हैं, समाज के लिए समर्पित होते हैं। मैं एक बार आया तो मुझे लेने के लिए 5 बजे स्टेशन पे पहुंच गए थे दादाजी, रात को 11 बजे मुझे स्टेशन पे छोड़ा। अब इतना वृद्ध व्यक्ति को कोई छोड़ता है, हम कैसे नहीं बोले हमारे गेस्ट को, नहीं मैं थक गया हूँ सर, मैं आपके लिए ऑटो कर देता हूँ, मैं आपके लिए ओला बोला देता हूँ, मुँह से नहीं निकलेगा। तो इन आदर्श जो हमारे सामने आज इतनी अच्छी व्यवस्था स्मृति साधना ने करके दी, तो मैं इसका लाभ कैसे ना उठाता। आप सभी से मिलने का जो एक ये था कि ऐसे कौन कौन से लोग हैं और इस काम को कैसे और अच्छे से अंजाम दिया जा सकता है। मेरे अकोला में तो मैं तो कृष्ण मुरारी हूँ, उन्होंने माखन की चोरी की थी, मैंने आपके वर्क स्टाइल के माखन की चोरी करने आया हूँ। आपने किस तरह से अन्न पहुँचाया, आपने किस तरह से मनपा के संदेश को जन जन तक पहुँचाया, वो मुझे सीखने के लिए मिला। और सर का, माता जी का, आपका जो कार्यशैली थी वो हमें सीखने को मिली। और सबसे बड़ी बात कि पिछले 7 मिनट से आप जो मुझे सुन रहे हो, ये सबसे बड़ी बात है, वरना आप सबका धन्यवाद। और जिस तरह से आपने आज मुझे प्यार दिया और यहाँ बुलाकर बोलने के लिए कहा, हालांकि ये चीज़ें नहीं बोलने लायक थी, मुझे नहीं बोलना चाहिए, लेकिन आप सबको देखने के बाद ये लगता है कि हमारी तो बस शुरुआत थी, आप तो बहुत आगे गए। कोई भी कोई पोस्ट फॉरवर्ड करता है तो आज मुझे सीखने को मिला, उसमें अपना नाम नहीं डालता, लेकिन यहाँ एक वॉरियर आए, उन्होंने कहा कि मी माझा नंबर टाकला, जर तुमच्याकडे काही अडचण आली तर मला या नंबरवर फोन करा। हे होता स्वतःला झोकून देण्याची तयारी की येस आय एम रेस्पॉन्सिबल, तुम्हाला जर झालं नाही तर मला सांगा, मी करून देईल। ही भावना आज मला शिकायला इथे भेटली। मला हे शिकायला भेटलं की मी जर कोणती चीज घेऊन जायला असमर्थ असेल तर घेऊन मी दुसऱ्याला देऊन एक खुशी तो घेऊ शकतो, जसं ताईंनी सांगितलं। ते आज खूप सारा आदर्श, फक्त ट्रॉफी नाही, खूप सारे आदर्श, खूप सारी शिकवण घेऊन मी इथून अकोल्याला जातोय, ते राबवायचा मी प्रयत्न करेल। आणि जर अडचणी आली तर माझा फोन लोणकरजींना येणार, ताईला येणार आहे, कुलकर्णी ताईला येणार आहे, आणि ती नंतर ताईपर्यंत मी पोहोचणार आहे। आता मी तुम्हाला सोडणार नाही आहे ताई, हे स्पष्ट सांगतो, सर्वांच्या समोर सांगतोय आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद. हॅलो. आणि डॉक्टर आहेत आणि अनुभवांना शब्दांची सर्जरी खूप छान केलेली आहे भाषणामध्ये. तर आपण एक 2 अवॉर्ड राहिलेले आहेत, ते आलेले आहेत. अनंत चव्हाण आणि उमेश मेशने यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हो हो, व्यास 2च राहिले आलेले आहेत का? नाहीतर आपण पसायदानाने एक दोघंही या, कारण फक्त त्यांची ट्रॉफी द्यायची. कृपया आपण लिखित स्वरूपात घेऊया अनुभव. एक स्मरणिका आपण काढणार आहोत. सगळ्याच करोना योद्ध्यांना सांगायचं की तुमचे अनुभव जे आलेले आहेत त्या लिखित स्वरूपात मॅडमकडे द्या, त्याची एक स्मरणिका आपण छापणार आहोत. उमेश मेशने आणि अनंत चव्हाण. झालं पसायदान.
यानंतर वैश्विक प्रार्थना ज्यांनी केली त्या ज्ञानेश्वरांच्या पसायदानांनी आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. सर्वांना एक नम्र विनंती आहे, सर्वांनी आपले डोळे मिटून घ्यायचे आहे आणि या विश्वाची प्रार्थना आहे, शांतीसाठी आपण करतो ही, तर आपण त्याचं आवाहन करतो आहे देवाकडे की ही सर्व जी महामारी आहे ती पण लवकरात लवकर जाऊ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव, पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो, किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिहि लोकी, भजिजो आदिपुरुषी, अखंडित, आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये, होवावे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दान पसारो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. ओम शांती शांती.